येस. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मजेत ना? आता मजेतच राहा. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे, म्हणजे फॅमिली ट्रिप आम्ही जात आहोत बदामीला. तर हम्पी साईडला येतं ते. ती आमची कुलदैवता आहे, म्हणजे माझ्या माहेरकडची आहे. तर तिकडच्या ज्या काही गोष्टी आता मी सगळ्या बघणार आहे, एक्सप्लोअर करणार आहे. तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करावा आणि तुम्हाला पण थोडीफार माहिती द्यावी. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आमचा प्रवास सुरू झाला पहाटे जवळपास 4:30 वाजता संभाजीनगरवरून. कारण आम्ही ठरवलं होतं की हा संपूर्ण प्रवास बाय रोड करायचा. पहाटेची थंडी हवा, शांत रस्ते आणि हळूवार उगवणारा सूर्य, त्या सकाळच्या दृश्याने तर मन अगदी प्रसन्न झालं. रस्त्यात मला इतके सुंदर सीन दिसत होते ना की थोडंसं फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करणं असं मला राहवलंच नाही. तर त्यामुळे मी कॅमेऱ्यामध्ये छान छान असे शूट घेतलेले. थोड्या वेळाने गाडीत सगळीच इतकी रिलॅक्स झाली की आम्ही जवळपास 2 ते 3 तास छान झोपलो. आणि खरंच सांगते, अर्धा प्रवास कधी झाला ते आम्हाला कळलंच नाही. गाडीत सगळे झोपलेले आणि बाहेर चाललेला सुंदर प्रवास, हा अनुभव खूप छान होता. थोड्या वेळाने आम्हाला सगळ्यांना भूक लागली. मग आम्ही मांजरसुंबा नावाच्या गावात एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलो. इथे आम्ही मस्त असा इडली, वडा, सांबार आणि गरमागरम पोहे असा नाश्ता केला. खरंच खूप चविष्ट आणि ताजं जेवण होतं. नाश्ता करून आम्ही पुन्हा एकदा आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. जवळपास प्रवास करत करत 4 तास लागले आणि पोहोचलो आम्ही विजापूरला. तेव्हा दुपारची जेवणाची वेळ झाली होती. नवीन ठिकाणी असल्यामुळे कुठे जेवायचं हा थोडा मोठा प्रश्न होता. पण शेवटी आम्ही अमर हॉटेलमध्ये थांबायचं ठरवलं. इथलं जेवण खूप छान होतं आणि सगळ्यांनी मस्तपैकी जेवणाचा आनंद घेतला. त्या ठिकाणी हॉटेलमध्ये थांबलो होतो खरं तर, कारण की कर्नाटक बाउंड्री लागली आम्हाला आणि आता आम्ही सध्या विजापूरमध्ये आहोत. आणि आम्हाला कन्फ्युजन झालं होतं की जेवायचं काय, कारण माहिती नाही ना इकडचे फूड कसे आहेत कसे नाही. तर मला असं वाटलं की आपण अमर हॉटेलला थांबूया आणि तिथे खूप छान असं आम्हाला जेवण मिळालं. तर माझ्या फॅमिलीला आवडलं की मी हे हॉटेल चूज केलं. त्याबद्दल काही प्रतिक्रिया आहेत, तर मला असं वाटलं हे तुमच्यासोबत पण शेअर करावं. सो आता मी सगळ्यांना विचारते इथलं जेवण कसं होतं. एक नंबर. आधी आम्हाला थोडा डाऊट होता, पण नंतर यावेळेस आम्ही स्टार्टिंगलाच मसाला ताक बोलवलं. त्यानंतर आम्हाला त्याची टेस्ट कळाली. ताकावरून जेवणाची आणि हॉटेलची क्वालिटी ही लक्षात आली आणि खूप छान जेवण झालं. थँक्यू. मस्तपैकी जेवणाचा आनंद घेतला आणि शेवटी अर्थातच आईस्क्रीम घेऊन जेवणाची सांगता केली. यानंतर पुन्हा आम्ही बदामीकडे निघालो. पण दुपारचं ऊन इतकं जास्त होतं, खूप जबरदस्त ऊन होतं. गाडीमध्ये AC चालू असूनही बाहेरची गरमी खूप जाणवत होती. तरीही रस्त्यातील निसर्ग आणि नदीचे दृश्य खूप सुंदर होते. ते पाहत आम्ही प्रवास एन्जॉय करत होतो. आणि शेवटी आमचा प्रवास संपत आला आणि आम्ही पोहोचलो, म्हणजे पोहोचतच होतो बदामीमध्ये. ऑलमोस्ट आता 10 तास होऊन गेलेले आहेत. आम्ही एवढं इरिटेट झालेलो आहोत, आता एक्सायटेड आहोत की आम्ही कधी पोहोचणार आहोत बदामीला. तर तुम्ही बघू शकता सगळ्यांचे चेहरे असे एकदम पडलेले आहे. आणि माझं तर काय विचारायलाच नको. बघू आता, अजून तरी 7 किलोमीटर आहे इथून. लवकरच पोहोचते आणि भेटते तुम्हाला. पोहोचलो आम्ही आमच्या रिसॉर्टमध्ये. हे रिसॉर्ट बनशंकरी मंदिरापासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे. लोकेशन खरंच खूप सुंदर आहे. फॅमिली ट्रिपसाठी तर मी नक्कीच रेकमेंड करेल. रिसॉर्टला पोहोचताच सर्वप्रथम आम्ही स्विमिंग पूलमध्ये थोडं रिलॅक्स टाईम घालवला. त्यात थंड पाण्यातील एक झलक तर सगळ्या प्रवासाचा थकवा घालवणारी होती. त्यानंतर आम्ही आमच्या रूममध्ये गेलो आणि खरं सांगते, रूम खूप सुंदर आणि कम्फर्टेबल पण होत्या. माझ्या फॅमिलीला अशा प्रकारच्या रिसॉर्टमध्ये पहिल्यांदाच आणण्याचा मला योग आला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खूप समाधान वाटलं. खरं तर माझे बाबा या जगात नाही आहेत, पण त्यांनीही अशी फॅमिली ट्रिप करण्याची
खूप त्यांना आवड होती, खूप इच्छा होती. म्हणून आम्ही जेव्हा असे क्षण एन्जॉय करतो तेव्हा मला नेहमी वाटतं की ते आमच्यासोबतच आहे. संध्याकाळी आम्ही सगळे मिळून नाश्त्यासाठी गेलो. माझे काका, आई, बहीण आम्ही सगळे मिळून खूप छान असा वेळ घालवला. छान जेवण, गप्पा आणि फॅमिली टाईम असे क्षण खरंच खूप खास असतात. आता सध्या आम्ही डिनर करायला आलो आहोत. तर डिनर करतो, छानपैकी वॉक करतो आणि नंतर मग हा कदाचित आमचा शेवटचा पार्ट असेल आजच्या दिवसाचा. तुम्ही कंटिन्यू करा, उद्याच्या पार्टमध्ये भरपूर काही तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो टू बी कंटिन्यू. प्रियांशी रडते, बघू शकता. तिला खूप जाम भूक लागली आहे, त्यामुळे ती. अशा प्रकारे आमचा बदामी ट्रिपचा पहिला दिवस खूप सुंदर गेला. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटणार आहोत बनशंकरी देवी मंदिर, बदामीचे प्रसिद्ध ठिकाणे आणि आणखीन खूप काही सुंदर अनुभव. छानपैकी आमचं डिनर झालेलं आहे आणि दिवसभराचा खूप थकवा आलेला आहे ॲक्च्युली. त्यामुळे आजचे जे लोकेशन होते ते कॅन्सल झाले. आता ते आम्ही उद्या करणार आहोत कवर. तर चला, मी आता इथेच एंड करते आहे व्हिडिओ. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कसा नाही, नक्की तुमची प्रतिक्रिया मला कळवा. आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. बाय.